आज मी बनवणार आहे कोथिंबीर वडी। तर हे बघा, मी एवढी कोथिंबीर घेतलेली आहे आणि स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेली आहे। तर हे बघा, कुठंच घाण नाही आहे, कोथिंबीर एकदम छान आणि एकदम स्वच्छ आहे। तर आता आपण कोथिंबीर वडी करायला घेऊया। तर इथे मी कढई घेतली मोठी। आता आपण ह्या कढईमध्ये एवढं बाजरीचं पीठ चाळून घेऊ। हे बघा, अर्धी वाटी मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। आता आपण ह्या चाळणीमधून ते पीठ चाळून घेऊयात। तर मी बाजरीचं पीठ सगळं चाळून घेतलेलं आहे अशा प्रकारे बघा। तर तेवढीच कणिक घेतलेली आहे अर्धी वाटी। आता आपण ती कणिक सुद्धा चाळणीतून चाळून घेऊयात। मी कणिक सुद्धा चाळून घेतलेली आहे। आता आपण अर्धी वाटी बेसन पीठ घालूयात। बेसन पीठ चाळून घ्यायची काही गरज नाही आहे। तर आपण हे तिन्ही पीठ एक मिक्स करून घ्यायचे आहेत। तर बाजरीचं कणिक आणि बेसन पीठ मिळून एवढं झालेलं आहे। तिन्ही पीठ एक मिक्स करून घेतल्यावर आता आपण त्यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण घालणार आहोत। तर या वाटणामध्ये मी मिरची आणि लसूण हे दोन्ही मिळता मिक्स करून बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण हे पिठामध्ये घालूत। त्यानंतर ह्याच वाटीत आपण थोडेसे तीळ घेऊ। तर हे बघा, मी एवढे तीळ घेतलेले आहेत। आता आपण हे सुद्धा पिठात घालून घेऊत। त्यानंतर एवढी हळद, एवढं लाल तिखट, चवीनुसार मीठ, हे बघा एवढं मीठ घेतलेलं आहे मी, चवीनुसार घालायचं आहे। आता आपण बारीक कट केलेली कोथिंबीर घालूत। हे बघा, मी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे एवढी। आता आपण ही पिठामध्ये घालूत। आता आपण पीठ आणि कोथिंबीर हे मिक्स करून घेऊत हाताने, पाणी टाकायच्या आधी। तर हे बघा, अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलंय। आता आपण थोडं थोडं पाणी टाकता पीठ मळून घेऊत। जास्त पातळ होऊ द्यायचं नाही, निबर पीठ मळायचं। हे बघा, अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे मी सगळं पीठ मळून घेतलेलं आहे। हे बघा, असं छानपैकी मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण याचं गोल गोल करून उकडायला मांडूयात। हे बघा, असं करायचं, मी तुम्हाला करून दाखवते। असं गोल गोल हातावर हे करायचं। हे बघा, अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे। जास्त निब्बरही नाही आणि जास्त पातळही नाही। तर हे मी तुम्हाला आता हे कसं करायचं हे दाखवते। एक उंडा तोडून घ्यायचा असा आणि तो हातावरती असा हे करायचा, अशा प्रकारे करून घ्यायचा। तर सगळे उंडे मी अशा प्रकारे करून दाखवणार आहे तुम्हाला। हे बघा, हे बघा, अशा प्रकारे करायचे। हे बघा, मी हातावरती चोळून 6 उंडे करून घेतलेले आहेत।
तर हे बघा इथे मी चाळणा घेतलेला आहे. आता ह्या चाळण्याला आपण तेल लावून घेऊयात हाताने. नीट व्यवस्थित तेल लावायचं खाली, म्हणजे ते उंडे चिकटणार नाहीत. हे बघा भरपूर तेल लावून घेतलेलं आहे मी. आता ते उंडे आपल्याला याच्यात ठेवायचे. हे बघा अशा प्रकारे जेवढे बसतील तेवढेच ठेवायचे. जास्त जर ठेवले आपण तर ते चिकटतील एकाला एक. हे बघा मी 3च उंडे ठेवलेले आहेत. तर इकडं आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण हा चाळणा याच्यावरती असा ठेवूयात आणि त्यावरून झाकण ठेवूयात. अशा प्रकारे वाफ दाबली पाहिजे. तर आता आपण 5 मिनिटं उकडून देऊयात. 5 मिनिटांनी आपण ताट काढून बघूयात उकडलीत की नाही ती. मी गॅसवरून कढई खाली घेतलेली आहे. आता आपण ताट काढून बघूयात आपले अंडे उकडलेत का नाही ती. तर हे बघा अशा प्रकारे छान उकडलेले आहेत आपले हे उंडे. तर आता आपण यांना एका ताटामध्ये काढून घेऊत. आता आपण यांना कट करूयात. तर मोठ्या ताटामध्ये असं एक मोठं ताट घ्यायचं आणि त्यामध्ये एकच उंडा घेऊन कट करायचा. हे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला सगळ्या आपल्या कोथिंबीरच्या वड्या कट करून दाखवणार आहे. हे बघा अशा प्रकारे मी 3 उंड्याच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत. तर आता मी ह्या तळून घेते, ते तुम्हाला दाखवणार आहे. तर इकडे आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण एक एक वडी करता सगळ्यात वड्या तळून घेऊत. तर हे बघा अशा प्रकारे मी वड्या तळून घेतलेल्या आहेत. खुसखुशीत झालेल्या आहेत आपल्या वड्या. तर आपल्या वड्या तयार आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.